उर्द मनार लिंबोटी मनार प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष युवा नेते शरद पाटील पवार, या ठिकाणी या समितीचे मार्गदर्शक डॉक्टर सुनीलजी धोंडगे साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे मित्र ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले कंधार पंचायत समितीचे माजी सभापती पांडागळे साहेब, यापूर्वी मार्गदर्शन केलेले आमचे मित्र अंगदराज केंद्रे, माधवराज अंकाडे, विजयभाऊ केंद्रे तथा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मंडळी, आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे। आताच विजयजी धोंडगे साहेबांनी सांगितलं की अंतेश्वर बंधारा इथून पाणी हे लातूर जिल्ह्यासाठी जो देण्याचा घाट घातला जात आहे, त्याला आपल्याला थांबवण्यासाठी सामूहिकपणे आपल्याला सर्वांनी प्रयत्न करावे लागणार आहे। आपला मुळात लातूर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही आहे, परंतु लातूर जिल्ह्याला पाणी देण्यापूर्वी आपल्या लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये जे काही साठवण तलाव आहेत, जे काही नियोजित होणारे तलाव आहेत, या मतदारसंघामधील हजारो हेक्टर जमीन ही वाळवंट झालेली आहे। या ठिकाणच्या शेतीला पाणी सर्वप्रथम मिळालं पाहिजे आणि जर पाणी उरलं तर आपण लातूर जिल्ह्याला द्यायला आपल्याला काही अडचण नाही। परंतु खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये नेतृत्व करणाऱ्या माणसाचं काम असतं, कारण आपण पाहिलंय कुटुंब प्रमुखाचं काम, कुटुंबामध्ये जर अत्याचार होत असेल, काहीतरी हानी होत असेल तर त्याचे आपण कुटुंबाची जबाबदारी घेऊन आपण काम करत असतो। त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्यांनी या मतदारसंघामध्ये असलेल्या शेतीला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आपल्या हक्काचं पाणी इतर मतदारसंघामध्ये जाऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे। पण या मतदारसंघामध्ये दुसरंच होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी लिंबोटी धरणामध्ये सोडून लिंबोटी धरणातून पाणी पुढे लातूर जिल्ह्याला जात आहे, पण त्यापूर्वी या माळाकोळी सर्कलमध्ये अस्मितेचा प्रश्न असलेला धोंड प्रकल्प वर्षानुवर्ष त्या ठिकाणी प्रलंबित पडलेला आहे। त्या धरणाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। त्या माजवा कालव्यामध्येच दुसरं धरण मुरुंबे येथे होणार आहे, त्याच्या पुढे सुभाष नगर येथे एक नियोजित प्रकल्प त्या ठिकाणी आहे। त्या प्रकल्पालाही लक्ष देण्यासाठी कुणाचं लक्ष देण्यासाठी वेळ नाही, परंतु आपल्या मतदारसंघातलं पाणी मात्र विकायला प्रत्येकाला वेळ मिळत आहे, या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। मला या ठिकाणी आपल्याला एकच विनंती करायचं मित्रांनो, आपल्या हक्काचं पाणी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर जिल्ह्याला जाऊ न देण्याचा आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे। आणि ही जे विजय धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून ही जी कृती समिती झालेली आहे, या कृती समितीला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे। आपल्याला वेळ पडली तर रस्त्यावर उतरावं लागणार आहे, एक तीव्र असं आंदोलन उभा करावं लागणार आहे। या सर्व आंदोलनाला आपण सर्वजण सहकार्य करचाल, कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण आपल्या शेतीला जर पाणी मिळालं नाही तर आपण कसल्याही शेतीतून उत्पादन काढू शकणार नाही। आणि जर हेच पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शेतीला पिण्यासाठी जर मिळालं तर आपले बारामती झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला सर्वांना लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हा जे पाणी आपल्या मतदारसंघाचा दुसऱ्या मतदारसंघात देण्याचा घाट घातलेला जात आहे, त्याला थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।